नमस्कार मंडळी, तर आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे देवापासूनच केलेली आहे। मस्त अशी देवपूजा वगैरे केलेली होती सकाळी, थोडं लेटच झालं होतं पण म्हटलं थोडंसं शेअर करूया। मस्त पूजा वगैरे करून झाली आणि धूप लावली, मस्त प्रसन्न वाटत होतं घरामध्ये एकदम। का बरं सांडवलं पाणी? मारू का आता? ठोकू का तुला? इथे पायाने पाणी सांडवलं त्याने आणि याच्या खाली जाऊन लपला। त्याला वाटलं मग मी रागवते आता। हे बघ काय केलं तू वीर? वीर काय केलं तू? आमच्या वीरला ना ताप आली, खोकला झाला है ना वीर? तरी रिकामे कामं काही सुटत नाही। त्यालाच चारत होती मी इथे आणि त्याच्यासाठी इथे पाणी आणून ठेवलं, साईडला ठेवलं, कारण की इथे तो सांडवेल म्हणून। तो असं हळूच हळूच गेला आणि पायाने त्याला धक्का दिला आणि याच्या खाली जाऊन बसला। का बरं करतो? हसतो आता गधडा। ते बाळ आणि तुझं बाळ कुठे फेकला तू? बाळ एक तिकडं फेकला, तो बॉल तिथे फेकला, तो तिकडं फेकला है ना वीरा? आण उडील? अरे उडाला, ये चल बाहेर ये। बाळ बेस आता। सांडवलं ना तू? नाही मग कोणी सांडवलं? कोणी? सॉरी म्हण मम्माला, सॉरी म्हण। सॉरी मम्मा म्हण। मश तर वीरच्या आजकाल अशाच करामती चालू असतात, काहीही करतो आणि लपून बसतो, नाहीतर मग इकडे तिकडे पडतो आणि हसतो। त्याला असं मजा येते काही काही अशी रिकामी कामं करायला। तर त्याला जेवण चारलं आणि नंतर किचनमध्ये आली, कारण की माझं थोडंसं दाल फ्राय वगैरे पोळ्या करायच्या होत्या आणि तेच करायचं चालू होतं इकडे। तर आधी किचनमधलं किचनवरचं जे होतं ते आवरून घेतलं आणि लसूण सोलायला घेतलं। तर पटापट इकडे दाल फ्राय करून घेतले आणि वीर पण इकडे तिकडे मध्ये मध्ये करत होता, माझ्याकडे येत होता, काही हॉलमध्ये जात होता। तर आता घेतलं पोळ्या करायला आणि पोळ्या केल्यानंतर मी काय केलं आहे ते पण बघा तुम्ही। आज एवढे रिकामे कामं केले आणि माझ्यामध्ये तर काही उपयोगी पडणार नाही असं वाटतंय मला। तर बघूया आता। तरी ते ना माझ्याकडे फुलं जमा झालेले होते, तर स्वयंपाक आवरून घेतला आणि बाकीचे कामं पण होते, कपडे वगैरे धुवायचे होते ते आवरलं आधी, कारण की लवकर सुकत नाही मग नंतर। भांडे वगैरे राहू दिले होते तसे घासायचे आणि इकडं मस्टी पण आली होती स्कूलमधून। तर इथे मी केलं होतं, माझ्याकडे फुलं होते देवाचे उरलेले, तर त्याची मला धूप बनवायची होती। आणि इकडे बघा वीर कसा स्वतः आता वरती चढतो। खाली डबे आहे ना कणिकचे, काही स्नॅक्स वगैरे त्याचे, तर ते ओढतो बा समोर, त्याच्यावर चढून वरती जाऊन बसतो। आता त्याच्याकडे लक्षच द्यावं लागतं आता, कारण की काही गरम वगैरे जर असलं तर भीतीच वाटते, त्याच्यामुळे मी असली तेव्हाच बसते तो, तसा अदरवाईज बसत नाही एकटा। तर इकडे मी नारळाची साल घेतली होती, त्याच्यामध्ये बरेच काही जिन्नस टाकलेले होते आणि ते फिरवत होती तर त्याचे डायरेक्ट माझे हात हालत होते, एवढं ते मिक्सर हालत होतं। म्हटलं मिक्सर बिघडते की काय आता। आणि हे असं काय झालेलं होतं नारळाचं, त्याच्यामध्ये गुंतून
तर एवढ्या वेळेचे जे कामं केले मी रिकामे कामं समजा, तर त्याच्यामध्ये बनलेल्या आहे माझ्या एवढ्या फक्त 8 धूपबत्ती. तर आता बघूया याला थोडंसं उन्हामध्ये ठेवायचं आणि नंतर मग जाळून बघूया. तर तुम्हाला पण दाखवते मी याचा रिझल्ट कसा आहे काय तर.